आता डिकंपोजिशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. अपघटन, कुजणे, विघटन. डिकंपोजिशन हा शब्द नाउन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. डिकंपोजिशन म्हणजे मृत वनस्पती आणि प्राणी सूक्ष्म जीवांच्या मदतीने हळूहळू विघटित होऊन साध्या पदार्थांमध्ये बदलण्याची प्रक्रिया. इंग्लिश मीनिंग: द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाउन इंटू सिम्पलर पार्ट्स ऑर सबस्टन्सेस. इझी वन लाइन डेफिनिशन: द नॅचरल प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाउन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस. सिनोनिम्स: डिके, ब्रेकडाउन, रॉटिंग. हे शब्द कुजणे किंवा विघटन दर्शवतात. अँटोनिम्स: फॉर्मेशन, ग्रोथ. हे शब्द निर्माण होणे किंवा वाढ दर्शवतात. आता उदाहरणं पाहूया. डिकंपोजिशन ऑफ लीव्ज एनरिचेस द सॉइल. पानांचे विघटन मातीला सुपीक बनवते. इथे डिकंपोजिशन म्हणजे पानांचे कुजणे. पानं कुजल्यावर त्यातून पोषक द्रव्ये तयार होतात, त्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डिकंपोजिशन इन मराठी? ए. वाढ. बी. विघटन. सी. धावणे. डी. बांधकाम. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.